आज सकाळी माझ्याकडे एक रुग्ण आला. त्या रुग्णाला त्वचा विकाराचा त्रास होता. मी धाराशिव जिल्ह्यामध्ये आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहे. अनेक उपचार घेऊन पण त्याला काही फरकच पडत नाही आहे. स्टिरॉइड घेतले, MPS म्हणजे मिथिल प्रेडनिसोलोन हायड्रोकॉड सारखे अनेक स्टिरॉइडचा वापर करून पण त्वचा विकार जातो, म्हणजे सोरियासिस जातो आणि पुन्हा येतो, असा प्रकार घडत होता. पाहायला गेलं तर तो येरमाळ्याचा होता आणि येरमाळामध्ये मच्छी प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं. मच्छी खाल्लं त्याचा काही नाही आहे रोल, परंतु मच्छीसोबत त्याचं दुधाचं सेवन, बेकरीचे प्रोडक्ट पण खूप जास्त प्रकार घडायला लागला होता. मग पेशंटला मी समजावून सांगितलं, अगदी मी शास्त्रोक्त उदाहरण पण दाखवली त्यांना, की मासा आणि दूध किती वाईट करतं त्वचेला, म्हणजे शरीराला, रसधातूला. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्याचा हेतू बंद केला आणि पेशंटचं त्याच ठिकाणी खाज वगैरे जे काही लक्षणं आहेत सोरियासिसचे ते थांबले गेले. आणि नंतर अनेक बाकीचे काही उपचार केले, ज्यामध्ये पंचकर्मामध्ये विरेचन, रक्तमोक्षणसारखे अभ्यंग, लेप याचा उपचार करून, तक्रधारा याचा वापर केला आणि बऱ्यापैकी आता प्रोग्रेसिस खूप चांगला होत आहे. तर सांगायचा उद्देश काय याच्यामध्ये, की मासे खातायत लोक, परंतु माशासोबत जर विरुद्ध अन्न होत असेल तर त्वचा विकार होण्याची संभाव्यता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आहार जो आहे तो व्यवस्थित असावा, विरुद्ध नसावा.